ओके, आता सेशन स्टार्ट करूया आपण. आतापर्यंत आपण जे काही टेक्निकल अनालिसिस आहे त्यात बराच पार्ट बघितला. ओके, पण ट्रेड करताना आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो, एंट्री घेतोय, ब्रेकआउट मिळतात आणि सडनली पुन्हा मार्केट रिव्हर्स होतो. तर तो पार्ट आपल्याला इथे बघायचा आहे. आता ऍक्च्युअल मार्केटमध्ये जो जो पार्ट आहे ज्याला आपण म्हणतो की लिक्विडिटी जो पार्ट आहे, तर मार्केटमध्ये आपण बघतो की दोन ट्रेडर आहेत. एक आहे बायर आणि दुसरा आहे सेलर, ज्याला आपण काय म्हणतो, डिमांड अँड सप्लाय. तर आता आपण बघतोय की डिमांड हा जर राईज झाला आणि सप्लाय हा कमी असेल, ओके, तर ओव्हरऑल प्राइस जी आहे ती प्राइस काय होते, वाढते. प्राइस काय होते, वाढते. सेकंड केस मध्ये डिमांड कमी आहे आणि सप्लाय जास्त आहे, तर प्राइस काय होते, कमी होते. तर हे पार्ट आपण सुरुवातीला बघितला, डिमांड आणि सप्लाय. बरोबर आहे. तर आता इथे आपल्याला काय बघायचं आहे बघा, म्हणजे एक एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं म्हणलं, समजा मी बायर आहे. ओके, मी बायर आहे. ओके, आणि मला जर समजा एकूण 100 शेअर्स बाय करायचे. ओके, तर मला अपोजिट सेलर जर असतील, तर समजा सेलर त्याच सिच्युएशन मध्ये 1000 शेअर सेल करायला तयार आहे. ओके, तर ह्या कंडिशन मध्ये बघा, मला किती बाय करायचे, 100, आणि सेलरला किती सेल करायचे, 1000. तर ह्या केसमध्ये मी हे 100 शेअर मिनिमम प्राइसला घेऊ शकतो. बरोबर आहे, कारण माझ्याकडे सेलर भरपूर आहेत. बरोबर आहे. जो समजा मला हा शेअरची ऍक्च्युअल प्राइस आहे 100 रुपये, पण विकणारे भरपूर आहेत. हे शेअर मी कमी किमतीत पण घेऊ शकतो, 98 ला घेईन, 95 ला घेईन. बरोबर आहे, कारण माझ्याकडे सेलर भरपूर आहेत आणि मला क्वांटिटी कमी पाहिजे. माझा डिमांड कमी आहे पण सप्लाय जास्त आहे. तर ही पहिली केस झाली. सेकंड केस, मला 100 शेअर बाय करायचे पण इथे अवेलेबल आहेत 80. ओके, तर त्यावेळी मला ते शेअर कसे भेटतील, जेवढे अवेलेबल आहेत तेच मला महागात भेटू शकतील. बरोबर आहे. तर हाही पार्ट आहे एखाद्या स्टॉकची प्राइस वाढणे आणि कमी होण्याच्या बाबतीत. बरोबर आहे. तर आता आपण बघितलं की सप्लाय अँड डिमांडचा पार्ट बघितला. आता मार्केटमध्ये आपण बघितलं की दोन टाईपचे ट्रेडर्स आहेत. एक आपण सगळे रिटेलर आहोत आणि दुसरे कोण आहेत, स्मार्ट मनी, जे मोठे इन्स्टिट्यूशनल आहेत, ज्यांना पैसे हे जास्त लावतात आणि जास्त पैसे कमवतात. आता स्मार्ट मनीला जर एखादा स्टॉक बाय करायचा आहे, फॉर एक्झाम्पल समजा एखादा स्टॉक आहे 100 रुपयाला. ओके, तर त्यांना बाय करायचं आहे. बरोबर आहे, आणि जसं रिटेलर सेल करतील तसं त्याची प्राइस वाढेल. पण एका स्टेजला रिटेलरलाही लक्षात येईल की मीही हा स्टॉक बाय केला पाहिजे, कारण हा स्टॉक 100 वरून जर 200 ला गेला, ओके, स्मार्ट मनी तर याच्यात बाय केलेले आहेत आणि रिटेलरला पण काय दिसून आलं की हा स्टॉक वाढत चाललेला आहे, हेही काय कशाला बसतील, बायला बसतील. मग आता स्मार्ट मनीला हे स्टॉक बाय करता येईल का, नाही. तर रिटेलर पण बायला बसत असेल, स्मार्ट मनी पण बायला बसत असेल, तर स्मार्ट मनीला प्रॉफिट होईल का, नाही होणार. ह्या केसमध्ये ते काय करतील, रिटेलर मध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतील, ह्या स्टॉकला खाली पाडतील. खाली पाडले की हे सेल करतील. बरोबर आहे, पुन्हा यांच्याकडे बाईक ऑपॉर्च्युनिटी येईल आणि पुन्हा या स्टॉकला ते वाढवतील. बरोबर आहे. सेम केस याच्या अपोजिट असेल. रिटेलरला समजा स्मार्ट मनीवाल्यांना एखादा स्टॉक सेल करायचा आहे. ओके, मग एखादा स्टॉक खाली पडत चालला, खाली पडत चालला, खाली पडत चालला. एका केसला रिटेलरला लक्षात येईल की हा स्टॉक खाली पडणार आहे, तेही शॉर्ट करतील.
मग आता स्मार्ट मनी शॉर्ट केले, रिटेलरनी शॉर्ट केलेले, बरोबर आहे, तर यांना प्रॉफिट होईल का? नाही. तर हे काय करतील, पुन्हा थोड्या स्टॉकला वर नेतील, रिटेलर मध्ये पॅनिक सिच्युएशन क्रिएट करतील, रिटेलरला वाटेल की मार्केट वर चाललेलं आहे, बरोबर आहे, ते पुन्हा काय करतील, बाय करतील आणि त्याच वेळी सेल करून प्रॉफिट गेन करतील. तर ही सिच्युएशन प्रत्येक वेळी आपल्याला दिसतं. म्हणजेच आपल्याला जर पैसे कमवायचे असेल तर आपल्याला कुणाची सायकोलॉजी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, स्मार्ट मनीचे, बरोबर आहे. तर स्मार्ट मनी आपल्याला कशा पद्धतीने ट्रॅप करतं, किंवा इन्स्टिट्यूशनल मोठे ट्रेडर्स, ऑपरेटर्स आपल्याला कशा पद्धतीने ट्रॅप करतं, तर हा पार्ट आज आपल्याला आपल्या ह्या सेशन मध्ये बघायचा आहे. ओके, तर पहिला पार्ट आपण बघूया जो आपण शिकलेला आहे. फर्स्ट, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. ओके, तर आतापर्यंत आपण काय शिकलं, कन्सिडर करा हा रेजिस्टन्स आहे. ओके, तर आतापर्यंत आपण शिकलं मार्केट वर गेला, वर गेला, रेजिस्टन्स ब्रेक केला. आता रेजिस्टन्स ब्रेक करण्याची ताकद कुणामध्ये आहे? स्मार्ट मनी मध्ये. त्यांनी रेजिस्टन्स ब्रेक केला, तर इथे आपण सगळेजण काय करणार आहोत, कन्सिडर करा आपण ऑप्शन मध्ये इथे सी बाय केला, बरोबर आहे. आपण इथे काय केलं, सी बाय केला, मार्केट वर चालला आणि आपण इथे कुठेतरी स्टॉप लॉस लावून ठेवणार. आता रिटेलरला समजा इथून मार्केट वरच गेला तर काय होईल, स्मार्ट मनी ही त्याच व्ह्यू मध्ये आहे, रिटेलर ही त्याच व्ह्यू मध्ये आहे, तर रिटेल स्मार्ट मनीला प्रॉफिट होईल का? नाही होणार. ओके, मग ते काय करतील, इथे जेवढे बाहेर साइड होतील यांचा कुठेतरी स्टॉप लॉस असेल. ओके, ते पुन्हा इथून काय करतील, मार्केटला खाली पाडतील आणि सगळ्या बायर्सचा, रिटेलरचा इथं लॉस होईल. रिटेलरचा लॉस म्हणजेच स्मार्ट मनीचा प्रॉफिट. ओके, तर ही सिच्युएशन आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळते. तर ह्या केसमध्ये मला काय करायचंय, कन्सिडर करा रेजिस्टन्स आहे, हा जर ब्रेक झाला तर शक्यतो थोडी एंट्री अवॉइड करा, कारण इथं हाय व्हॉल्यूम आलेला आहे, हाय स्मार्ट मनीने पैसा टाकून ब्रेक केलेला आहे आणि तो वर जाईल, पुन्हा ह्या रेजिस्टन्सला तो रिटेस्ट करेल, थोडा खाली रिटेस्ट करेल आणि पुन्हा ज्यावेळी हा ब्रेक करेल त्याच वेळी माझी इथे काय असेल, एंट्री असेल. तर इथे मी काय केलं पाहिजे, बाय केला पाहिजे. ओके, तर इथे 90% चान्सेस आहे की मार्केट हा वरच आहे. ओके, तर ही पहिली सिच्युएशन समजून घ्या. तर ह्या केसमध्ये सडनली ब्रेक झाला, एंट्री घेऊ नका, रिटेस्ट करेल रेजिस्टन्सला, थोडा खाली येईल आणि पुन्हा ज्यावेळी ब्रेक करेल त्यावेळी मात्र त्यामध्ये मोठा आपल्याला प्रॉफिट आहे गेट. ओके, तर ही पहिली केस सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. हे झालं रेजिस्टन्सच्या बाबतीत. ह्याच्या अपोजिट असेल सपोर्टच्या बाबतीत. तर सपोर्टच्या बाबतीत कशा पद्धतीने काम करते बघूया. कन्सिडर करा हा एक सपोर्ट आहे आणि मार्केट खाली आला, सपोर्ट ब्रेक केला. सपोर्ट ब्रेक केला म्हणजे बरेच आपल्यासारखे रिटेलर काय करतील, इथे कन्सिडर करा पीई बाय करतील किंवा एखादा स्टॉक सेल करतील आणि इथून काय केलं जातं, पुन्हा हे स्टॉप लॉस हिट करण्यासाठी मार्केटचा पुन्हा ट्रेंड हा रिव्हर्स करतील आणि इथे रिटेलरला मोठा लॉस. बरोबर आहे, तर इथे आपल्याला पुन्हा चेक करायचंय, जर सपोर्ट ब्रेक केला पुन्हा तो करेक्शन घेईल आणि ज्यावेळी तो पुन्हा रिटर्न हा सपोर्ट ब्रेक करेल, ओके, त्याच वेळी मला इथे काय करायचंय, तो बाय करायचा किंवा सेल करायचंय. ओके, तर पहिली केस कळाली, सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बाबतीत कसं काम करायचंय. रेजिस्टन्स तुटल्या तुटल्या एंट्री घेऊ नका, रिटेस्ट करून पुन्हा ब्रेकआउट दिला एंट्री घ्या. सपोर्ट तुटल्या तुटल्या एंट्री घेऊ नका, पुन्हा रिटेस्ट करून पुन्हा ज्यावेळी ब्रेकडाऊन होईल त्याच वेळी आपल्याला इथे एंट्री घ्यायची. तर हा झाला पहिला पार्ट, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर सेकंड येतो ट्रेंड लाईन. आतापर्यंत आपण बघितलं सेकंड पार्ट कोणता आहे, आता ट्रेंड लाईन. पहिला झाला सपोर्ट रेजिस्टन्स, सेकंड येतो ट्रेंड लाईन. आता आपण बऱ्याचदा बघतो की मार्केट हा अप ट्रेंड मध्ये आहे, वर चाललेला आहे आणि आपण इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करतो अशी. आता इथे आपल्याला काय दिसतो, मार्केटचा ट्रेंड हा अप आहे आणि आपण बघतो की ज्यावेळी हा ट्रेंड ब्रेक करेल तर आपण म्हणतो की आता मार्केट ट्रेंड निगेटिव्हला गेलेला आहे. पण हा जर ब्रेक केला
तर इथून पुन्हा सगळेजण पुट बाय करतील, रिटेलर इथे पी बाय करतील, शॉर्ट करतील आणि हे स्मार्ट मनीला पाहिजे ते पुन्हा मार्केटला वर नेतील आणि लॉस करतील. ओके, तर इथे आपल्याला ट्रेंड लाईनच्या अप ट्रेंड मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जर मार्केट हा वर चाललाय आणि मी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, जर हा मार्केट ट्रेंड ब्रेक केला, पुन्हा इथे जाऊन थोडा रिटेस्ट करेल आणि पुन्हा ज्यावेळी हा ब्रेक करेल त्याच वेळी ह्या पॉइंटला माझी काय असेल? एंट्री असेल. इथे मी पीई बाय करेल किंवा तो स्टॉक हा शॉर्ट करेल. ओके, तर हे झालं अप ट्रेंडच्या बाबतीत. डाऊन ट्रेंडच्या बाबतीत बघूया आपण. मार्केटचा ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे आणि आपण अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली. ओके, ह्याला रिस्पेक्ट करून खाली पडतो आणि ज्यावेळी ब्रेक करेल तर आपण इथे सगळे रिटेलर एंट्री घेतो आणि पुन्हा काय केलं जातं? इथून हा मार्केट हा फॉल केला. ओके, तर ह्या केसमध्ये मला बघा मार्केटनी डाऊन ट्रेंड चालू आहे. हा ब्रेक केला, पुन्हा खाली आला आणि पुन्हा ज्यावेळी हा ब्रेक करेल त्या पॉइंटला माझी काय असेल? एंट्री असेल. तर हे झालं ट्रेंड लाईन, डाऊन ट्रेंड लाईन. ओके, तर हे आपल्याला इथे बघायचंय कुठे आपण ट्रॅप होऊ शकतो, तर तो पार्ट आपण बघतोय. तर पहिला सपोर्ट रेजिस्टन्स बघितला, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड बघितला, त्यानंतर येतो चार्ट पॅटर्न, थर्ड पार्ट येतो चार्ट पॅटर्न. चार्ट पॅटर्न मध्ये कन्सिडर करा आपण शिकलेल्या प्राइस ऍक्शन मध्ये मार्केट डब्ल्यू तयार केला आणि वर गेला आणि हे निक लाईन जर ब्रेक केलं तर आपण म्हणतो की इथे आपण काय करायचंय? स्टॉक बाय करायचं. पण इथे पण तुम्ही बघताय की इथे सगळेच रिटेलर बाय करतील आणि इथून काय केलं जातं? मार्केटला पुन्हा खाली पडलं जातं. तर ह्या केसमध्ये बघा मार्केट ज्यावेळी डब्ल्यू तयार करेल, निक लाईन केलं, ओके, हा ब्रेक केला, तो पुन्हा खाली येईल, रिटेस्ट करेल आणि पुन्हा ज्यावेळी ब्रेक करेल त्या केसमध्ये माझी ते एंट्री असेल. ट्रेंड लाईन. ओके, चार्ट पॅटर्न जसा हा बुलिश पॅटर्न झाला तसाच बेरिश पॅटर्न मध्ये पण बघा. बेरिश पॅटर्न मध्ये काय तयार होतो? यम तयार झाला, निक लाईन तोडलं, मार्केट खाली पडतं, बरोबर आहे. पण कधी कधी काय होतं? खाली पडून पुन्हा याला वर नेलं जातं आणि आपण सगळे रिटेलर इथे ट्रॅप होतो. तर इथे पण आपल्याला बघायचंय जर यम शेप तयार झाला, निक लाईन ब्रेक केला, एंट्री थोडी अवॉइड करा. ओके, पुन्हा वर गेला आणि पुन्हा ज्यावेळी रिटेस्ट करून हे ब्रेक करेल तर इथे मी काय करेन? सेट करेन. ओके, तर हा झाला चार्ट पॅटर्न. तर चार्ट पॅटर्न नुसार आपल्याला अशा पद्धतीने इथे ट्रेड करावं. एक लक्षात घ्या, कधीही मोठे ट्रेडर, मोठे ऑपरेटर, बँकर्स, इन्स्टिट्यूशनल हे ट्रेंडच्या अपोज कधी जाणार नाही. ओके, आता जर इथे एम शेप आहे, बरोबर आहे, तर ब्रेक केला, वर गेला, ओके, थोडं वर नेला, इथे आपल्याला वाटतो की पुन्हा ट्रेड केला आणि पुन्हा ते फॉलो करतील. तर ट्रेंडच्या अपोजिट शक्यतो जाणार नाहीत. 80 to 90% ते ट्रेंडला फॉलो करतील. फक्त आपल्याला ट्रॅप करण्यासाठी मार्केट थोडं रिव्हर्स करतील. ओके, आणि तिथे भरपूर रिटेलर येतात आणि रिटेलरचाच लॉस हा त्यांचा काय असेल? प्रॉफिट असेल. ओके, तर हे झालं ट्रेंड चार्ट पॅटर्न. त्यानंतर आपण बघूया जे आपण स्मार्ट मनी मध्ये बघितलं होतं की एक स्टॉक आहे तो वर चाललेला आहे. ओके, हे लो हाय बनवला, पुन्हा खाली आला, ओके, पुन्हा वर गेला, हा काय झाला? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, इथं हायर लो, हायर हाय, पुन्हा इथे हायर लो. ओके, आता आपण म्हणतो की जर हायर लो ब्रेक झाला, आता पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, पुन्हा खाली आला, आता इथे हायर लो ब्रेक केला, तर आपण काय म्हणतो? चेंज ऑफ स्ट्रक्चर. इथं मार्केट खाली पडेल, इथे सगळे रिटेलर पुन्हा पीई बाय करतील किंवा शॉर्ट करतील आणि ह्याच वेळी पुन्हा काय केलं जातं? मार्केटला थोडं वर नेलं जातं, तिथे सगळे
काय होतील, पॅनिक होतील आणि इथून पुन्हा काय केलं जातं, फॉल केला जातं. तर आपली एंट्री कुठं आहे, हायर लो ब्रेक केला, वर जाईल, रिटेस्ट करेल, पुन्हा खाली पडला, इथे मी काय करेन, तो सेल करेन. ओके. तर हा पण पार्ट बघणं तेवढंच महत्वाचं आहे की थोडा लक्षात घ्या, सहजासहजी वन साइड ट्रेंड पकडणं हे फार डिफिकल्ट जातं. ओके. कारण बघा, मला 1000 क्वांटिटी सेल करायची, मी कोण आहे, मी स्मार्ट मनी आहे, बरोबर आहे. मला 1000 क्वांटिटी सेल करायची, तर वन टाइम मी 1000 क्वांटिटी सेल करू शकत नाही, कारण मला तेवढे रिटेलर पण भेटले पाहिजे. मला रिटेलरला ट्रॅप करायचा आहे, मी खाली आणतो, माझे 500 क्वांटिटी सेल झाली. आता रिटेलर इंटरेस्टेड नाहीत सेल करायला, मी पुन्हा वर नेतो, बरोबर आहे. मग सगळे पुन्हा इथे बाय करतील, बरोबर आहे, आणि पुन्हा इथे खाली पडतील. म्हणजे हळूहळू मी प्राइसला डाऊन करत जाईन आणि मी लिक्विडिटी जनरेट करत जाईन. माझे जेवढे क्वांटिटी मला बाय करायचे आहेत किंवा सेल करायचे आहेत, कुणाला पॅनिक करून, रिटेलरला पॅनिक करून. त्यामुळे ह्या सिच्युएशनचा थोडा अभ्यास करा, कशा पद्धतीने आपल्याला इथे काम करता येईल. त्यानंतर जसा हा डाऊन ट्रेंड झाला तसा अप ट्रेंड बघूया. ओके. मार्केट हा खाली येतोय. ओके. ते पुन्हा इथे लो बनवला, पुन्हा लोअर हाय बनवला, पुन्हा याला खाली आणला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला, बरोबर आहे. पुन्हा वर नेला, बरोबर आहे, पुन्हा खाली आणला. ओके. आता आपण हा म्हणूया की हा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. पुन्हा इथून वर गेला आणि हा ब्रेक केला. आपण इथं काय समजणार आहे की मार्केटने ट्रेंड बदललेला आहे. ओके. आता इथे सगळेच रिटेलर येतील, त्यांना पॅनिक करणं इम्पॉर्टंट आहे. थोडं वर नेतील, पुन्हा खाली आणतील. ओके. आणि पुन्हा ज्यावेळी हा ब्रेक करेल, त्यावेळी मात्र 90% तो वर असेल, तर मी काय करेन, बाय करेन. तर हे सिच्युएशन समजून घ्या. अशा पद्धतीने आपण इथे ट्रॅप होतो. त्यामुळे थोडं ट्रेड करताना तुम्ही स्वतः काय विचार करता याच्यापेक्षा तुमच्या अपोजिट जो रिटेलर आहे तो काय विचार करतो याचा अभ्यास आपल्याला प्रत्येक ट्रेड घेताना करायचा आहे. ओके. तर हे कन्सेप्ट आलं तर आपण बघितलं सपोर्ट रेजिस्टन्स, त्यानंतर न बघितलं जे काही अप ट्रेंड डाऊन ट्रेंड बघितला, चार्ट पॅटर्न बघितलं, बरोबर आहे. त्यानंतर ना हा स्मार्ट मनीचा जो काय आपण कन्सेप्ट घेतला होता, लोअर हाय हायर हाय, ओके, तर तो पार्ट बघितला. ओके. तर आता हे थोडं आपण चार्टवर बघूया. तर चार्ट बघू आपण. नॅचरल गॅस इथे मी ट्रेड घेतला होता सेम कंडिशन मध्ये, तर टोटल 1900 इथे प्रॉफिट झालेला आहे मला. तर इथे जर आपण बघितलं नॅचरल गॅस, तर सेम कंडिशन झाली. इथे दिसतो तुम्हाला पॅनिक सिच्युएशन करण्यासाठी, तर आधी याचा प्रॉफिट बुक करू आपण. प्रॉफिट इथे दिसतं बघा, नॅचरल गॅस. आता इथे बघा, ऍक्च्युअली इथे जर मी ट्रेंड लाईन दाखवलं तुम्हाला, तर ही एक ट्रेंड लाईन होती. तर मी इथे 1 आवर मध्ये, तर ह्या ट्रेंड लाईन मध्ये जर मी चेक केलं, आता हे 1 आवर मध्ये, तर हा ट्रेंड लाईन ब्रेक केलेला आहे, बरोबर आहे. तर मला आता इथे ऍक्च्युअल ऑप्शन ट्रेडिंग करायचे असेल तर मी ते टाइम फ्रेम काय करतोय, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतोय,
बरोबर आहे. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जसा हा ब्रेकडाऊन दिला, आता सगळे इथे सेलर बसले, इथे सगळेजण शॉर्ट करायला बसले जसं ब्रेकडाऊन दिला. बरोबर आहे. हे एवढं एवढी ताकद फक्त कोणामध्ये असेल? आपल्या ह्याच्यामध्ये असेल. बरोबर आहे. आपल्या इन्स्टिट्यूशनल मध्ये असेल. ओके. जसा हा ब्रेकडाऊन दिला, इथून पुन्हा वर नेला, म्हणजे सगळ्या रिटेलरला काय केलं, इथे ट्रॅप केलंय की ट्रेंड चेंज झाला, इथं सपोर्ट घेतला, आता इथून मार्केट वर जाईल. आणि पुन्हा तुम्ही जर बघताय की इथे काय केलेलं आहे, हा ब्रेक केला. ओके. म्हणजे जेवढे इथं बाय केले होते रिटेलरनी, तेवढ्या सगळ्यांचा इथं स्टॉप लॉस सेट केला. ओके. तर आता इथे तर हा ह्याचा स्टॉप लॉस म्हणजेच काय, जो मोठ्या इन्स्टिट्यूशनलचा प्रॉफिट आहे. बरोबर आहे. तर हे तुम्हाला इथं मार्केटमध्ये बघायला मिळेल. सेम आपण चेक करूया निफ्टीच्या बाबतीत. आता सध्या ओके. तर आता निफ्टी ओव्हरऑल ट्रेंड बघा. ओव्हरऑल ट्रेंड काय, निफ्टीचा डाऊन ट्रेंड आहे. बरोबर आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे. आता 1 फेब्रुवारीला बजेट आहे. वन डे मध्ये जरी मी बघितला तर ओव्हरऑल ट्रेंड काय आहे, डाऊन ट्रेंड आहे. बरोबर आहे. तर आर ब्रेकर्स मध्ये जर बघितला तर त्याचा जो आजचा टार्गेट होता 22,682. आता उद्या पुन्हा काय केलं जाईल, जर आता सगळेच रिटेलर कोणत्या कोणत्या मूड मध्ये आहेत, उद्या आपण काय केलं पाहिजे, पीई कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे. बरोबर आहे. तर इथं काय केलं जातं की मार्केटला थोडं वर नेलं जातं, उद्या गॅपअप केलं जाईल. बरोबर आहे. जेणेकरून सगळे रिटेलर काय करतील, घाबरतील, ट्रेंड चेंज झाला म्हणून हे एक्झिट करतील. आणि पुन्हा तुम्ही जर बघितला, जर ह्याच्या खाली जर पुन्हा आला तर पुन्हा मार्केटचा ट्रेंड काय होईल, रिव्हर्स. ओके. तर हे आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतं. ओके. तर हे हे आपल्याला चेक करायचं आहे की ऍक्च्युअल आपण ज्यावेळी ट्रेड करतोय, तर हे ट्रेड करताना तुमची थॉट प्रोसेस काय असली पाहिजे, मी काय विचार करतो ह्याच्यापेक्षा रिटेलर काय विचार करेल. कारण माझा लॉस हा त्याचा प्रॉफिट आहे. म्हणजे मी जे विचार करतोय, ज्या विचाराने मी ट्रेड करायचा प्रयत्न करतोय, तिथे नक्कीच मी पुन्हा ट्रॅप होणार आहे. ओके. तर इथे तुम्हाला थोडी तुमची थॉट प्रोसेस बदलावी लागेल. रिटेलर काय विचार करतो, आता इथे जरी तुम्ही बघितलात बघा, मार्केट गॅप डाऊन केला, वर नेला, कारण सगळेजण पुटला बसले, वर नेला, सगळ्यांचा स्टॉप लॉस हिट केला, पुन्हा खाली पडले, पुन्हा इथून वर नेले. बरोबर आहे. सगळेजण म्हणले आता इथं सपोर्ट घेतले, पुन्हा इथून मार्केट डाऊन केलं. बरोबर आहे. उद्या पुन्हा थोडं वर नेतील, पुन्हा मार्केटला डाऊन. आता इथे तुम्ही जर बघितला तर डब्ल्यू शेप तयार होताना आपल्याला इथं दिसतोय. ओके. आपण जर चेक केलं तर आता बघा, इथे उद्याची जर कंडिशन बघितला तर कशा पद्धतीने मार्केट हा बिहेव करेल. आता मी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. इथे एक बॉटम आला, इथे एक बॉटम आला, 2 बॉटम आले, आणि याचा क्लोन तयार केला. आणि इथे मी समजा हा हे हे कसा घेतो, एक इथे तर घेऊ शकतो मी, हा चॅनल होईल. सेकंड ही निक लाईन डबल बॉटमची. ओके. म्हणजे आता ह्या केसमध्ये जर मी बघितलं, इथे 2 सपोर्ट घेतलेले आहे. उद्या जर आपण म्हटलं की मार्केट इथून कन्सिडर करा की वर गेला, आता हा जर ब्रेक झाला, हा ब्रेक झाला, आता आपल्या सगळ्यांचं काय म्हणणं असेल की डबल बॉटम तयार झालेला आहे, ब्रेकआउट दिलेला आहे, इथे सगळेजण काय करतील, बाय करायला बसतील. पण इथून पुन्हा काय केलं जाईल, वर जाईल, आणि इथून पुन्हा फॉलो, ही पहिली प्रोबॅबिलिटी. सेकंड, मी हाच जो ओके. तर ही एक सिच्युएशन उद्या आपल्याला बघायला मिळेल. सेकंड सिच्युएशन काय असेल तेही बघूया आपण. ही झाली पहिली सिच्युएशन, ब्रेक केला आणि प्लेन पुन्हा मार्केटला खाली आणला. आता सेकंड सिच्युएशन आपण बघूया. मार्केट इथून वर गेला, हा ब्रेक करेल, पुन्हा हा चॅनल पासून रिजेक्शन आहे, इथूनही पुन्हा मार्केट काय होईल, पुन्हा फॉल होईल, निगेटिव्ह ट्रेंड. ओके. आता जर मला पॉझिटिव्ह ट्रेंडचा विचार करायचा असेल तर पॉझिटिव्ह ट्रेंड कशा पद्धतीने काम करेल,
फर्स्ट, उद्या हा चॅनल ब्रेक केला, कारण आपण रिटेलर सगळेजण काय बघतोय, चॅनल बघतोय, बरोबर, हे बघून ट्रेड करतोय आपण. हा जर ब्रेक झाला तर काय होईल की आपण सगळेजण म्हणणार की मार्केट आता खाली पडेल. ओके, तर इथून पुन्हा वर नेतील आणि पुन्हा हा फॉल करतो. ही थर्ड सिच्युएशन, बरोबर आहे. आणि त्यानंतर जी फोर्थ सिच्युएशन आहे तोही बघूया आपण. की मार्केट इथे येईल, सपोर्ट घेईल, पुन्हा वर जाईल, पुन्हा ब्रेक करेल, पुन्हा हेही ब्रेक करेल, इथून पुन्हा खाली येईल आणि पुन्हा जर हा ब्रेक केला तर इथून मात्र मार्केट हा अप ट्रेंडला जाईल. ओके, तर हे 4 सिच्युएशन उद्यासाठी ते लक्षात ठेवा. कन्सेप्ट कळाला सगळ्यांना? तर रिटेलर आपल्याला कुठे ट्रॅप करू, सॉरी, स्मार्ट मनी आपल्याला कुठे ट्रॅप करू शकतील, तर हेच 4 सिच्युएशन आहेत. तर ह्या 4 सिच्युएशनला थोडा प्रॉपर आयडेंटिफाय करा. कन्सेप्ट कळाला सगळ्यांना? तर उद्या ह्या पद्धतीने 15 मिनिटांमध्ये चॅनल ड्रॉ करा आणि चेक करा कशा पद्धतीने मार्केटचा बिहेवियर होणार आहे. ओके, तर हा पार्ट मी रेकॉर्डिंग केलेला आहे, तुम्हाला पाठवून देतो. तर सगळ्यांनी याचा थोडा अभ्यास करा. चालेल, थँक्यू.